नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत। माझ्याकडे पहा, नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर श्रीमंताला पसारा बांधावा लागतो। वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधी कोणाच्या फायद्याचं नाही। एका माणसानं मोटरसायकल चोरली, घेऊन गेला, त्याला गिराईक लागला। असे बाबांसारखेच होते, वयोवृद्ध। द्यायची का मोटरसायकल? द्यायची। किती रुपये? 25,000 रुपये। 21 आहेत, चालतील का? चालणार नाही। मग 4,000 घेऊन आलो वापस, पटकन या। ते म्हातारे बाबा गेले पैसे आणायला। मग दुसरं गिराईक लागलं, ते चोरच होतं। दोन्ही चोर भिडले। द्यायचे का मोटरसायकल? मग काय प्रदर्शनाला मांडली का? चांगले आहे का? मी काय घुसून बघितलंय का? नाही, तुमचे म्हणून विचारलं। केवढ्याला दिली? 25,000 रुपये। चालीला कसे? मला काय माहित। मग चावी द्या का? ट्रायल घेऊन आलो। तसा गेला तसा परत नाही वापस आला। मग 15 मिनिटांनी ते आलं, बसलं होतं डोक्याला हात लावून। ते मग असे जे 4,000 रुपये आणायला गेलं ते आलं। इकली काय हो मोटरसायकल? चांगली होती, जाऊ द्या, आमचंच नशीब फुटका, आमच्याच नशिबात नसल, जाऊ द्या, मरू द्या। आता काय, शेवटी तुम्ही तरी काय शोला मांडली होती का? इकायलाच आणली होती। पण एक मदत कराल काय? सांगाल का? काय काय भावानं दिली हो? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही। याला लबाडीचं धन म्हणतात। सज्जन हो, आयुष्याच्या शेवटच्या काळात तुमच्या जवळ असणारं धन, पैसा नाही कामाला येत। आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है। देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, हाथों की चमड़ी भी उतार लेता है। देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है। 2.5 साल तक लॉकडाउन भी रखता है। देने पे आया तो इतना देता है, वो 2.5 साल तक खुर्ची भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है। तुकारामाकडे येता है, एकनाथ जी से मिलता है, सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है, पहले पहले धनुष्य बाण भी लेता है, अब तो घड़ी के कांटे भी घुमा लेता है, भाकरी फिरवाय लावल्यानंतर डबा भी पालता घालता है। कळतंय ना? मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यानितीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला। तेरे ना तेरे ना तेरे ना तेरे ना तेरे ना। सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान, यम फास पडल्यावर होशील तू हैराण, दारू गांजा बाईन वरती येईन संसार, अहंकारी तोऱ्यात फिरू नको घरदार, बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल, बायका मुलं गणगोत, बायका मुलं गणगोत सर्व इथं राहणार, तुझं कर्म वेड्या तुझ्यावर जाणार, आज जवान परितराण बाल कल्पचिताय
आज जवानी परितराने वाले कल पछताएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा चढ़ता सूरज चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा बस हे शिकवा पोरांना त्याला तारुण्य सत्ता आणि संपत्ती एकत्र देऊ नका घोटाळा होईल माझी पाया पडून विनंती आहे तुम्हाला जोपर्यंत तुमचं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोवर त्याला तुमची प्रॉपर्टी सांगू नका ज्या दिवशी कळेल ना रोड टच आहे रोड टच 2 एकर आपलं मग वाट कशाची पाहता अण्णा मरायची अण्णा मराव तुम्ही मेला की बॅनर लावून विकायला काढतो गावठाण प्लॉट विकणे आहेत शिकवा पोराला गरिबी दाखवा आमचा काळ असा होता माझ्या बहिण्यांनो सध्या तुमचं लेकरू रडायला लागलं ना तर तुम्हाला मोबाईल ठेवावा लागतो त्याच्या हातावर आम्ही रडायला लागलो की आमचं म्हातारं बैलाचा कासरा ठेवायचं काल माझ्या कीर्तनात एक बिचारी बसली होती तिच्या मांडीवर लेकरू होतं सारखं रडत होतं मी म्हणलं ताई सारखं रडतंय गप्प करा ना काय सांगू म्हणे महाराज इथं आल्यापासून एअरटेलला रेंजच नाही हो कुठं चालले संस्कार खांद्यावरून ओढणी खाली आली तर पुरी पुढे येत नव्हत्या आता हल्लीच्या पुरींना ओढणी घेणं म्हणजे गावंडळपणा वाटतं क्रॉप टॉपचा जमाना आहे मुठभर फॉलोअर्स वाढण्याकरता बेंब्यान कमरा दाखवायची फॅशन आली महाराष्ट्रात माझा राग आला तरी येऊ देत माझ्या बहिणींना रील स्टार झाल्यात बाया आपल्या गावातली एखादी पोरगी रील स्टार झाली म्हणजे काय मोठेपण आहे ती पोट दाखवत हिंडते कंबर दाखवत हिंडते व्हिडिओ बनवते म्हणजे नवऱ्याला अभिमान वाटावा कुशल व्हिडिओ बनवते हातात गणपती घेते जीन्स पॅन्ट घालते टी शर्ट घालते उड्या आणते आमच्या बाप्पा आणि गणपती आणला नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे का नाही टुकू मुकू बघतोय चांगला गरीबाच्या बाया नाचायच्या श्रीमंत माणसं आनंद घ्यायची पाटील सध्या मोठ्याच्या बाया रजिस्टार झाल्यात आणि गरीबाची पोरं 799चा बॅलन्स टाकून मजा घेत बसतात हाय आपल्याच गावातली होते की नाही असं आणि वरून त्याच्यावर टायटल टाकतात त्या संगमनेरचे आहे चालेल का नाशिकचे चालेल का सातारची महिना आहे चालेल का पुण्याचे चालेल का आता आमच्यात घुसलंय कीर्तनकार आहे चालेल का या आमच्यात ऊस तोडायला काही उग माझ्या बहिण्यानो माझा राग येईल तुम्हाला पण पायामध्ये घुंगरं घालून नाचणाऱ्या पुरीचा महाराष्ट्र नाही आपला नाचणाऱ्या पाटलिनीचा महाराष्ट्र नाही आपला भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आहे आपला खांद्यावर ओढणी घेणं म्हणजे कमीपणा वाटत असेल तर त्या ताईनं ऐकावं या भावाचं दिदे भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60-70-80 रुपये असेल पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेते त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही हे सांगा नातीला 4 अकाउंट आहेत तिची इंस्टाग्रामला आणि तिला लय फॉलोअर्स हो आमचा पकवाजा मेला पकवाज वाजून त्याला फॉलो सुद्धा कोणी करत नाही अरे आम्ही सोशल मीडिया वापरतो आम्ही आहे फेसबुकला इंस्टाग्रामला सगळेच आहेत यातली चांगल्याला फॉलो करा कशाला नको त्या गोष्टीच्या मागे लागतं जमाना होता एक दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर शनिवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर नवीन लग्न झालेल्यांसाठी छायागीत नुकतंच जमलंय त्यांच्यासाठी चित्रहार दुसऱ्याचा बांध पोकरण्यासाठी आप भीती तपास करायला सीआयडी सुराग ना हा संध्याकाळी 5 वाजता दामिनी येत होती हातात काठी घेऊन बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया आणि त्या दामिनीला पाहिलं की पुरीला काय वाटायचं माहितीये मी मोठी झाली की कोण होणार हो पोलीस होणार त्या सीआयडीला बघितलं की पोराला वाटायचं मी मोठा झालो ना
मी पोलीस होणार, स्वप्न बघायचे. आताच्या पोरांना काय वाटतं माहितीये, मी मोठा झालो ना बुक्कीत तेंगुल गुलीगत झापूक झुपूक होणार. अरे काय स्वप्न पडतात तुम्हाला. का तो म्हणे गरीबाचं लेकरू आहे तिकडं गेलो, चांगली गोष्ट आहे, आमचा विरोध नाही त्याला. बिग बॉस मध्ये गेला म्हणे, आनंद आहे तो तिथं गेला, पण मागच्या पिढीनं काय आनंद घ्या, आदर्श घ्यावा. असंच माकड चाळी करावेत, उड्या हाणावेत इकडून तिकडे, ह्या घरावून त्या घरावर, हिथं टिका लावा तिथं टिका लावा, आणि बुक्कीत तेंगुल म्हणावं बापाला. हा आदर्श घ्यावा. पोरीनो आदर्श मोठ्याचा ठेवा. दिवस मावळला की गाणं लागायचं घराघरात. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती. आणि आता घराघरात गाणं लागते पाटलाचा. सज्जन हो, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. मग आम्हीच का परमार्थ करावा, तुम्हाला एकट्यानं करा असं कोण म्हणले. सर्वजण एकत्र या आणि एकत्र मिळून परमार्थ करा. उदाहरण अभंगाचं 3रं चरण. म्हणून आज आत्ता ताबडतोब परमार्थाला लागा. जमलंच तर देव जोडा, नाही जमल्यास धर्म जोडा, नाही जमल्यास देश जोडा. याही पेक्षा काही नाही जमलं तर कुटुंब तरी जोडा. ज्याचा सक्का भाऊ श्रीमंत झालाय तर जो मागं राहिलाय त्याला कधी वाईट नाही वाटावं की माझा भाऊ श्रीमंत झालाय. त्याला वाटलं पाहिजे शेवटी माझ्याच बापाचं रक्त श्रीमंत झाले. कुटुंब जोडा, बहीण भावामध्ये प्रेम असू द्या, लेकरांवर चांगले संस्कार द्या. नाही जमलं तर देश जोडा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. राहू द्या, राहू द्या, जरासे राहू द्या. तुम्ही म्हणतच नाही तर काय उपयोग आहे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय. अरे फक्त माझा तरी म्हणा. हा उंच हिमालय, हा विशाल सागर, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा, हा देश माझा. बस कीर्तनकार माझा. नाही जमलं यातलं काय तर असं करा. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी,
5 मिनिटं झालेत. मला 5 मिनिटं उशीर झाला होता म्हणून तुमची 5 मिनिटं पुढे वाढवून भरून काढली. बरं, हिशोब पक्का असावा आपला कीर्तनाचा. एवढ्या लांबून यायचं ना, असं अर्धच कशाला करून जायचं. एक तर प्रवासाचा कंटाळा, पण इथं आलो की शिन गेला. कळालं ना कीर्तन? ज्यांना अभंग कळाला नाही त्यांनी पुन्हा एकदा ऐका. फ्लॅशबॅक सांगतो. एक एका सहाय्य करू. फायदा काय होईल? अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण. अवघे धरू सुपंत. फायदा काय होईल? धन्य हो आता स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. असं वागा की आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. फायदा स्मरविता स्मरण. तू का म्हणे अवघी जोडी. फायदा अवघे धन्य हो आता. नाही कळलं तर पुन्हा ऐका. एक एका सहाय्य का करावं? अवघे धरू सुपंत म्हणून एक एका सहाय्य करू. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता म्हणून एक एका सहाय्य करू. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण म्हणजेच एक एका सहाय्य करू. आणि तू का म्हणे अवघी जोडी. ते आवडी चरणाची म्हणून एक एका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. आता सुपंथ फक्त पत्करूया आणि कीर्तन थांबूया. येऊ द्या सर्वाच्या हात वर आता मोठ्या प्रेमानं. मी कंबर बांधल्यापासून पहिल्यांदाच एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणलो होतो. आठवतंय का तुम्हाला? जय विठ्ठल होईपर्यंत एकदाही मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणून अजिबात वेळ स्पेंड केलेला नाही. विना वाहक विना थांबा अरुण दादा इथपर्यंत मी आलो. इथपर्यंत अजिबात इकडं तिकडं नाही. येऊ द्या हात वर सगळे. अरे हात वर घ्या नाही तर देववर घेईल. हात घ्यावर. सुंदर. आणि तुम्ही काय करा, इथं वर येऊन असं शूटिंग काढा. कळू द्या गावाला, परिसराला, पंचकृषीला, महाराष्ट्राला, सगळ्याच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला जाऊ द्या. 30 सेकंदाचा व्हिडिओ मलाही मेन्शन करा बरं. माझा कीर्तनकार असं घेतले का हातवर. एक 10-15 मिनिटं राहू द्या. मी जेवलो नाही, जेवून आलो. सरळ हातवर. हा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी टाळकरी हाला टाळकरी.
पातळीचा कीर्तन करायचं जरा शरीराच्या म्हणून तरी बरं आहे. एखादा असा असला म्हणजे बसल वजन खाली. पण फार गोडा. मला कौतुक वाटलं निमस्करांचं. माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे हे गाव. फार गोड सुंदर अशी माणसं गावात पाहिजे. सुशिलो मातृपुण्यनं पितृपुण्यनं चतुरता, उदार वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्यता. खानदानाच्या पुण्यानं माणसं दानशूर होतात. आईच्या पुण्यानं पुर्ग सात्विक होतं, बापाच्या पुण्यानं चतुर होतं, स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान होतं. मीच कदाचित भाग्यवान असेन, त्यामुळं तुमच्या गावात येण्याचा हा योग आला. सर्वांच्या भेटीचा हा योग आहे. चांगलं वागा, चांगलं राहा. गावासाठी 2-3 गोष्टी करा. गावासाठी आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करणारी मंडळी आहोत. त्यातले त्यात तुम्ही अशी पत्रिका बनवली, आमची मित्रमंडळी सगळी भरली. त्यामुळं एक सांगेन, आम्ही कीर्तन करतोच, पण आज थोडं विनंती करून सांगेन तुम्हाला. गावासाठी 3 गोष्टी करा. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2च गोष्टी जपा आणि देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून कमीत कमी सप्ताहापुरता होईना पण एका आईचे लेकर बनवून एकत्र या. भेटला आम्हाला पांडुरंग परमात्मा. 2 गोष्टी वाचल्या पाहिजेत. महाराष्ट्रातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे मराठी शाळा वाचली पाहिजे आणि महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे. या 2 गोष्टी वाचवा. गोरगरिबाच्या तेवढ्याच राहिल्यात. आणि 3रा संकल्प मी तुम्हाला सांगेन, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. ज्ञानोबा तुकोबाला भजा. मी नेहमी सांगतो, एखाद्या देवावरती प्रेम तर केलंच पाहिजे, गरज आहे त्याची. पण ज्ञानोबावर प्रेम करून बघा. भिंतीनं ज्ञानोबावर प्रेम केलं तर भिंतीचं मंदिर आहे. खांबानं प्रेम केलं खांबाचं मंदिर आहे. रेड्यानं प्रेम केलं तर रेड्याचं मंदिर आहे. आपण तर माणसं आहोत. ज्ञानोबा आपला उद्धार करतील. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबा बरोबर, ऐका बरं, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय, त्यांचं सुद्धा कल्याण झाले. आणि म्हणून ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे पाय धरले, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा आदर्श आमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. त्यामुळे झालंय कीर्तन. शिकलेल्या पोरांनी यात या. मी स्वतः प्राध्यापक होतो. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. विशेष म्हणजे स्पर्श क्लिनिक या नावानं आमच्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या शेजारी नातेपुते गावात आमच्या धर्मपत्नींचा दवाखाना आहे, क्लिनिक आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं असं हॉस्पिटल आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये वारकऱ्याकडून 1ही रुपया फी आकारले जात नाही. ते आम्ही उभा केले. फुल नाही, फुलाची पाकळी चालूच आहे. आता छोटीशी सुरुवात आहे. बघू भविष्यात तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं. फक्त माझी पाया पडून विनंती आहे, कधी आलाच तर तात्पुरती माळ गळ्यात घेऊन येऊ नका. कळते ना? तर उरलेले पत्रे विकावे लागतील मला. बोलू, चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला, हा संदेश तुम्हाला देतो. आणि आदरणीय अण्णासाहेब हरी डोंगरे यांचे चिरंजीव सागर भाऊ यांना माळ घालायची का? अरे वा, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. याला म्हणायचं कीर्तनाचा चांगला परिणाम. मला समाधान वाटलं बरं. फार गोड. कुठे आहेत सागर दादा? आलेत का? वा वा. आज अण्णासाहेब डोंगरे यांच्या मुलाला माझ्या हातून माळ घालण्याची इच्छा झाली. याच्यापेक्षा कोण आनंद आहे? अजून कोणाला घालायची हो? हात वर करा बरं. कोणाकोणाला वाटते? काही चिंता करू नका. दक्षिणा घेत नाही हा बाबा माळ घालायला. हा असं सरळ मंगेश मतकर, मंगेश गणपत मतकर, वा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. असं परमार्थिक गाव झालं पाहिजे. झालं कीर्तन. चांगलं बघा, चांगलं राहा. आपली माणसं मोठी करा, आपल्या माणसाचा आदर करा, हा संदेश देतो. पुन्हा एकदा बाळासाहेब तुमचे आभार, परिवाराचे आभार. तुम्ही दिलेले टोमॅटो 8 दिवस खातो तुम्ही. अत्यंत गोड शेती त्यांची आहे. त्यांचे आभार मानतो आणि कीर्तन थांबवतो. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते जोज करुनी माऊली रिगे जेवी. आलात कधी मोठ्या महादेवाला तर आवर्जून आमच्या घराला या, अशी इच्छा कामना व्यक्त करतो. आणि झालेलं कीर्तन या ठिकाणी, या कीर्तनाला सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.